वसा जनसेवेचा. कामे आटोपून दुचाकीने घराकडे परतणाऱ्या दोन तरुणांना भरधाव मालवाहू पिकअपने भीषण धडक दिल्याची हृदयद्रावक घटना अजिंठा रोड वरील गिरडा फाट्याजवळ घडली. या अपघातात गिरडा येथील अनिकेत सुरेश चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र वैभव तळेकर गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार अनिकेत आणि वैभव हे कामे आटोपून गिरडा गावाकडे परतत होते. त्याच वेळी बुलढाणा रोडच्या दिशेने येणाऱ्या मालवाहू पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की अनिकेतच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या आणि त्याचा घटनास्थळीच अंत झाला. या अपघातात गंभीर जखमी वैभव तळेकर याला तातडीने बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर प्रयत्नाचे उपचार सुरू आहेत. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी पिकअप चालकाने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती आहे. त्याचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अनिकेत हा एकुलता एक मुलगा होता व अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गिरडा गावात शोककळा पसरली आहे. फरार पिकअप चालक याचा पोलीस कसून तपास करीत आहे. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.